उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या हिंजवडी विभागातून काही अफूची बोंड जी आहेत ती जप्त करण्यात आलेली आहेत. आपण पाहतोय हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला एकूण पाहायला मिळते. 10 किलोपेक्षा अधिकचा साठा जो आहे तो या ठिकाणी हिंजवडी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आहेत. सर, काय सांगाल, ही कुठून जी बोंड जी आणण्यात आली होती, कशाप्रकारे याचा नशेसाठी वापर करण्यात येतो? माननीय पोलीस आयुक्त श्री चोबे सर यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे आमची डिटेक्शन टीम इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना आम्हाला माहिती मिळाली की राजस्थान बायवर जिल्ह्यातून पुण्यामध्ये अफूचे बोंड विक्रीकरिता काही व्यक्ती येणार आहेत. त्याच्यामध्ये पुष्पेंद्र सिंग किरपाराम हा 40 वर्षाचा इसम आहे. तो अफूची बोंड विक्रीकरिता मान परिसर येणार अशी आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार आमच्या डिटेक्शन टीमनं ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे जे NDPS ॲक्टनुसार बॅन आहेत ते अफूचे बोंड डोडा चुरा म्हणतात त्याला, ते त्याच्याकडे 10 किलो 300 ग्राम आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्याचं मार्केट व्हॅल्यू साधारणतः 1.5 लाख रुपये आहे. तर त्याच्यावर आम्ही NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो कुणाला विक्री करता आला होता आणि त्याला पाठवणारा कोण याच्यासाठी आम्ही आमचे पथकं रवाना केलेत आणि पुढील आरोपी पण आम्ही अटक करत आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकाराचा तपास जो आहे तो आता हिंजवडी पोलीस करताना पाहायला मिळते. कुठून हा गांजा आला, कोण विक्रीसाठी घेऊन येत होतं, याची लिंक काय आहे, अशा विविध प्रकारे आता तपास जो आहे तो आता हिंजवडी पोलीस करताना आपल्याला एकूण पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.